एक 35 वर्षाची विधवा महिला निशा दिसायला सुंदर होती, पण शरीराने थोडीशी जाड होती. म्हणजे आपण आपल्या आसपास एखाद्या 35 वर्षाच्या महिलेला बघतो ना, तशा प्रकारची. आता या निशाला सुरुवातीला तर वाटत होतं की आपलं वजन वाढलेलं आहे, वजन कमी करायला पाहिजेल आहे. पण तिला काही वेळातच लक्षात आलं की तिच्या आसपास राहणारे पुरुष तिच्यावरती नाही तर तिच्या शरीरावरती मरतात. हेच शरीर त्यांना भारी वाटतं. त्यावेळेला निशाने प्लॅन बनवला. विधवा असलेली ही निशा, या निशाला पण एका जोडीदाराची आवश्यकता होती आणि वरून पैशाची कमतरता. त्यामुळे या निशाने या शरीराचा वापर करून घ्यायचा विचार केला आणि शेजारीच राहणाऱ्या एका मोठ्या बिल्डरला, ज्याचं वय 28 वर्ष, त्याच्यासोबत हिने कॉन्टॅक्टमध्ये आली. आता ही निशा एकाच पुरुषावरती नव्हती थांबणार. हिने एकापाठोपाठ अजून 3 पुरुषांना तिच्या जाळ्यामध्ये ओढलं होतं आणि तिच्यासोबत संबंध करायला लावली होती. आता असं समीकरण होतं की एक 35 वर्षाची विधवा महिला निशा आणि 4 पुरुष. आता यांच्यामध्ये जो काय धिंगाणा झाला आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की लाईक करा. बाकी मित्रांनो, मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करत नाहीत, चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ पण बघत जावा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2014 पासून. 2014मध्ये 25 वर्षाची असलेली ही निशा, या निशाचं लग्न एका अमित नावाच्या पुरुषासोबत झालेलं होतं. 28 वर्षाचा हा पुरुष IT कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होता. पण काही वर्षानंतर या दोघांचा संसार मोडला. हा अमित गाडीचा ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. आता ही निशा एकटी पडली होती. एखादं तिला संतान पण नव्हती. त्याच्या सहाऱ्याने ही जगेल, पण हिने जगणं कंटिन्यू केलं. असं म्हणतात ना की कोणी कोणाच्या वाचून राहत नाही, अशीच अवस्था होती या निशाची. हिला जगता पण येईना, मरता पण येईना. हळूहळू आता काही दिवस गेल्यानंतर ही निशा अमितच्या दुःखातून सावरली होती. तिने आता स्वतः काम करायचं ठरवलं. हेच काम करत करत काही व्यक्तींसोबत तिची ओळख झाली. यातले काही जण निशाची काळजी घ्यायचे, कारण ती विधवा होती, एकटी होती. त्यांच्या मनात तिच्याबद्दल काही नव्हतं. पण काही असे हौसी पोरं होती जी की निशासाठी जीव द्यायला तयार होती. निशावरती मरत होती. निशाची एकदा फक्त त्यांना गोडी हवी होती. निशाच्या शरीराची त्यांना एकदा चव घ्यायची होती. अशाच काही पोरांवरती लक्ष ठेवून होती ही निशा. आता पती मरून भरपूर वर्ष झालेले होते. तिलाही शरीर सुख घ्यायचं होतं, पण घेणार कसं? एक विधवा महिला अशी कोणाला करताना दिसली पोरांसोबत तर समाज तिच्या तोंडामध्ये थुंकेल. त्यामुळे ती शांत होती. पण किती दिवस स्वतःला थांबवणार ही निशा? काही दिवस शांत राहिल्यानंतर ज्या वेळेला तिच्या शरीरावरती आसपासची समाजातली तरुण पोरं बघायला लागली, त्यावेळेला तिनं ठरवलं की जर हे आपल्यावरती मरत आहेत तर आपण का सोडायचं? यामुळे या निशाने ठरवलं की आत्ता नाही, आता या पोरांकडून आपण शरीर सुख घ्यायचं, वरून आपली जी गरज आहे ती पण भागून घ्यायची पैशाची. आता ज्या ठिकाणी ही निशा राहत होती त्याच ठिकाणी एक बिल्डरचा पोरगा राहत होता, 28 वर्षाचा अरुण नावाचा. या अरुणसोबत या निशाने जुळवून घेतलं. आता दोघांचं आयुष्य चांगलं चालू होतं. अरुणचं लग्न अजून झालेलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण वेळ हा निशाला द्यायचा, पैसे द्यायचा, खर्च करायचा, तिच्यासोबत फिरायचा. त्यामुळे निशा खुश झालेली होती. दोघांनी लग्न करायचं स्वप्न बघितलं होतं. विधवा महिला, ती पण एवढी वयस्कर, शरीराने अशी खराब झालेली. खराब म्हणजे असं म्हणू शकत नाही, पण लग्न करायच्या मापाची नसलेली. तिच्यासोबत हा अरुण किती दिवस टिकणार होता? एवढा मोठा खर्च केल्यानंतर 1 वर्षात त्या अरुणने हिला दुर्लक्ष करायला चालू केलं. त्याच्या घरच्यांनी एक नवीन स्थळ बघितलं होतं. 26 वर्षाची पोरगी जवान होती. तिच्यासोबत त्याने लग्न करून टाकलं. पण तो निशासोबत कॉन्टॅक्टमध्ये असायचा. पण जेवढा अगोदर होता, जेवढा खर्च करायचा तेवढा आता करत नव्हता. ही निशा ज्या ठिकाणी कामाला जायची त्या ठिकाणचा बॉस 40 वर्षांचा. आता याचं लग्न झालं होतं, पण तो ऑफिसमधल्या सगळ्या पोरींची चव घेऊन बसलेला होता. कोणाला म्हणायचं प्रमोशन देतो, कोणाला म्हणायचं की पगार वाढवून देतो, तर कोणी असंच त्याच्या जाळ्यात येऊन पडायचं त्याचे महागडे गिफ्ट बघून. आता या निशावरती त्याची नजर होती. समाधान नावाचा तो बॉस त्या निशाच्या नजरेत आलेला होता. निशाने त्याला फसवलं, तोही फसला. तोही त्याच्यासाठीच बसलेला होता. आत्तापर्यंत निशाने 2 पुरुषांसोबत संबंध बनवले होते आणि तिचा पती एक 3. तर हिचं हळूहळू बरं चाललं होतं. पण त्या बॉसच्या पत्नीला समजलं, त्यावेळेला त्यानेही तिला सोडून दिले. पण तोही कधी कधी हिच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचा.
मी जसं तुम्हाला सांगितलं, हिला आता सवय लागली होती एका फुल टाईम जॉब करणाऱ्या पोराची. म्हणजे तो तिच्यासोबत रोज येऊन संबंध बनवेल, रोज तिला रगडून काढेल, तिची सेवा करेल. आता ही महिला 14 सप्टेंबर 2025ची ती तारीख होती. पुण्यामध्ये हिंजवडी या ठिकाणी एक मोठी IT कंपनी आहे. या निशाने त्या ठिकाणी स्विच करायचं ठरवलं. आता निशा तर त्या ठिकाणी गेली. तिचं एक्सपिरियन्स बघून त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने तिला काम वगैरे दिलं, चालू झालं तिचं काम. आता त्या ठिकाणी नवीन एक इंटर्न म्हणून आला होता. पोरानं नवीन एक जॉईन केलेलं होतं, त्याचं शिक्षण झालं होतं. अभिजित नावाचा पोरगा ट्रेनिंग घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. तो त्या ठिकाणी येत होता. तिथल्या व्यक्तींना विचारायचा, पण त्याला कोणी असं म्हणजे समजावून सांगत नव्हतं. पण ही जी आहे, आता एक दिवशी हा अभिजित त्या निशाला विचारतो. त्या निशा त्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगते. आता या दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नंतर या दोघांमध्ये संबंध बनले. या निशालाही तेवढंच पाहिजे होतं. आता एक जवान पोरगा फसला होता आणि या अभिजितने त्याची मदत केली होती. या अभिजितचं निशावर तेवढं प्रेम झालेलं होतं की अभिजितनं ठरवलं लग्न केलं तर हिच्यासोबतच करायचं. त्यामुळे त्याने घरच्यांना सांगितलं. त्याच्या घरच्यांनाही काही अडचण नव्हती. त्यामुळे या अभिजित आणि निशामध्ये ठरलं आता लग्न करायचं. लग्न काही दिवसातच होतं. त्यामुळे निशा आनंदी होती, अभिजित पण आनंदी. आता दोघांमध्ये चांगलं चालू होतं. पण याच्यातच ती जो अरुण होता, जो की कॉन्ट्रॅक्टरचा पोरगा आणि तिचा पहिला बॉस 40 वर्षाचा, या दोघांना समजलं. हे दोघं अधूनमधून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. पण त्यांच्या लक्षात आलं की ही ज्या जर या निशाचं जर लग्न झालं तर हे आपल्या काही हातात गावणार नाही. तर आता काहीतरी काम करावं लागेल किंवा काहीतरी पर्याय करावा लागेल, जेणेकरून या निशाचं लग्न होऊच नये. आता हे दोघं एकामागे एक फोन करत होते या निशाला. निशाला, तू लग्न करू नको, परत ये आमच्या आयुष्यात. पण निशा काय ऐकतच नव्हती. दोघांनी एवढा त्रास दिला होता की निशाने दोघांना एकाच ठिकाणी भेटायला बोलवलं रूमवरती. त्यावेळेला हे दोघं त्या ठिकाणी आले. एकमेकाला बघून हैराण परेशान होते. त्यांना माहीत नव्हते की याच्यासोबतही चालू आहे. आता निशावरती त्यांचा राग आला, पण काही करू शकत नव्हती. निशा आली त्या ठिकाणी. दोघांना सांगितलं की हे बघा, माझं लग्न ठरलं, मला माझं आयुष्य जगू द्या. पण ही काय ऐकण्यासाठी तयार नव्हते. समजावून सांगत होते. पण काही वेळातच त्या ठिकाणी अभिजित आला. अभिजितने हे दृश्य बघितलं आणि त्याने त्या ठिकाणी वाद करायला चालू केला. पण या तिघांनी अभिजितवरती वार केले आणि त्या अभिजितला तिथं संपवून टाकलं. अभिजितला संपवल्यानंतर त्यांनी त्याच्या देहाची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला. पण तीच विल्हेवाट लावत असताना पोलिसांच्या तावडीत सापडले आणि त्यांनी जी स्टोरी सांगितली मी तुम्हाला सांगतो, का अभिजितला मारलं होतं. आता ही नेहा आणि अभिजित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. म्हणजे लग्नाच्या अगोदर एकाच ठिकाणी झोपायचे. ज्या वेळेला ही नेहा आंघोळ करायसाठी गेली होती, त्यावेळेला अभिजितने बघितलं होतं की या महिलेने 2 पुरुषांसोबत अगोदर कसे संबंध बनवलेत आणि त्यांना आता भेटायला बोलवले एकाच ठिकाणी. त्यामुळे हा अभिजित त्यांच्या पाठीमागे गेला होता आणि त्याला हे दृश्य दिसलं होतं. रागाला गेला, लक्ष ठेवून होता. रूममध्ये घुसला आणि वाद करायला लागला. त्यावेळेला या तिघांनी ठरवलं की चला ह्याला संपवून टाकू आणि आपण सोबत राहू. या घटनेमध्ये अभिजितचा हाकनाक बळी गेला. या निशाची हवस पुन्हा एकदा उफाळून आली. त्यामुळे तिने या अभिजितला संपवलं. तर मित्रांनो, पोलिसांच्या ताब्यात आहेत आता तिघंही. पण एक महिला 4 पुरुषांसोबत अशी काही करत होती, हे कोणालाही विश्वास बसणार नाही. बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.